नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजच्या व्हिडिओत आपण कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत आणि आजची तारीख आहे 13 फेब्रुवारी. कोणत्या बाजार समितीला किती आवक आणि कसा बाजारभाव मिळालेला आहे तो आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओवरती कंटिन्यू राहा आणि आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले अगोदर आपण बाजार समिती बघणार आहोत अकलूज. अकलूज या बाजार समितीमध्ये 261 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये. त्याचबरोबर दुसरी बाजार समिती आहे कोल्हापूर. कोल्हापूर या बाजार समितीमध्ये 6123 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1700 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1000 रुपये असा बाजारभाव कांद्याला कोल्हापूर बाजार समितीमध्ये होता. जालना या बाजार समितीमध्ये 157 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये. त्याचबरोबर चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये 310 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2300 आणि सर्वसाधारण भाव 2000 रुपये. त्याचबरोबर मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये 15183 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 800 रुपये, जास्तीत जास्त भाव 1500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1150 रुपये. खेड चाकण या बाजार समितीमध्ये 250 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1700 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1200 रुपये. दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये 4732 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1000 रुपये एवढा होता. शिरूर कांदा मार्केट या बाजार समितीमध्ये 4321 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1700 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1100 रुपये. राहता या बाजार समितीमध्ये 1551 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1200 रुपये. सोलापूर या बाजार समितीमध्ये 47,626 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 2050 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये. येवला या बाजार समितीमध्ये 20,000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1276 रुपये आणि सर्वसाधारण भाव 950 रुपये. येवला अंदरसूल या बाजार समितीमध्ये 15,000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 251 रुपये, जास्तीत जास्त भाव 1200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1000 रुपये. अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये 691 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 800 रुपये, जास्तीत जास्त भाव 1400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1100 रुपये. जळगाव या बाजार समितीमध्ये 2255 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1375 रुपये आणि सर्वसाधारण भाव 875 रुपये. मालेगाव मुंगसे या बाजार समितीमध्ये 24,000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1268 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1030 रुपये. सिन्नर या बाजार समितीमध्ये 4090 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1241 रुपये आणि सर्वसाधारण भाव 950 रुपये. कळवण या बाजार समितीमध्ये 4050 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 450 रुपये, जास्तीत जास्त भाव 1450 रुपये आणि सर्वसाधारण भाव 950 रुपये. चांदवड या बाजार समितीमध्ये 24,075 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 250 रुपये, जास्तीत जास्त भाव 1380 रुपये आणि सर्वसाधारण भाव 980 रुपये. मनमाड या बाजार समितीमध्ये 7000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1220 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1100 रुपये. त्याचबरोबर सटाणा या बाजार समितीमध्ये 7590 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 285 रुपये, जास्तीत जास्त भाव 1230 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1060 रुपये. पारनेर या बाजार समितीमध्ये 19,877 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1700 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1250 रुपये. भुसावळ या बाजार समितीमध्ये 11 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1200 रुपये.